हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. तर आम्ही अचानक गेलो हिंगलाई देवीला. हे ड्रीमच समजा, कारण की खूप परीक्षा घेते देवी जायच्या पहिले. आम्ही खूप एक्सपिरियन्स केलं आहे, 2 टाइम्स गेलो. पण तर आम्ही आमच्या नाक्यावर उतरलो आणि नाक्यावरनं बसनी गेलो. तर बसची लेडीजसाठी होते 9 रुपीज. तर मग तिकडनं बस करून स्टेशनला गेलो. स्टेशनला मेगा ब्लॉक होता, त्यामुळे ट्रेन्स खूप लेट होत्या. तर ट्रेनचा वेट करता करता पूर्ण टाईम निघून गेलेलो, ऑलरेडी दुपार झालेली. आणि मग ट्रेन भेटली अचानक. थोडा सीन झाला, तो आम्ही शेअर नाही करू शकत ना. सरळ उतरलो घाटकोपर स्टेशनला. ट्रेनचा तिकीट पण 10 रुपीज होता आणि मेट्रोचा तिकीट होता 40 रुपीज वन वे. आणि मग मेट्रोला तर इतकी गर्दी होती, लोकलपेक्षा डबल. आणि मग घाटकोपरचं स्टेशन तर खूप चिल वाईब देतो, एकदम शांत शांत आणि एकदम रिकामा. बट शॉपिंग खूप भारी आहे तिकडे. बट रिटर्न येताना आणि सरळ आम्ही गेलो कृष्णाईच्या घरी, कारण मंदिर होता बंद. 2 to 4 असतो मंदिर बंद. तर तुम्ही जाताना नक्की टाईम बघून जा. मग आईच्या घरी गेलो, खूप प्रसन्न वाटतो आईच्या घरी पण. आणि मग परत आलो मंदिरात, परत मंदिर होता बंद. मग सरळ गेलो बीच. आम्ही चाललो बीचवर. हा होता बीचकडे जायचा रस्ता. आणि इकडे गेल्यानंतर हे सगळी मच्छी सुकवलेली बघून तर खूप भारी वाटत होता. सॅटिस्फॅक्शन भेटत होता, म्हणजे एकदम त्या सॅटिस्फाईंग व्हिडिओज बघतो ना, तसा आईचा कैसा लग रहा है चिटिया? एक नंबर, बीच एक नंबर है. गोपाल तुझे कैसा लगा? कैसा लगा दीदी? मेरा एक नंबर दीदी, मजा आया. तुला कसं वाटलं? एक नंबर. आणि मेट्रो मध्ये कसं वाटलं? एक नंबर दीदी. तुला कसं वाटलं मेट्रो मध्ये? मस्त, एक नंबर. आम्हाला एवढी मजा आली. आमचा हिरो आहे. चल, बाय बाय.